नमस्कार. आपलं सगळ्यांचं आपल्या मराठी भाषेवर प्रेम आहे ही 100% खरी गोष्ट आहे. मराठी भाषेचा तिच्या गौरवशाली इतिहासाचा आपल्याला सार्थ असा अभिमान आहे, याबद्दलही दुमत नाही. आणि मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी, तिला वैभवाचे दिवस यावेत असं आपल्याला मनापासून वाटतं, हेही खरं आहे. पण हे सगळं होण्यासाठी जी जबाबदारी आपण स्वीकारायला हवे ती कितपत स्वीकारतो हा खरा कळीचा मुद्दा आहे. आपल्या घरी असलेली 4 चाकी गाडी, दुचाकी गाडी, घरातला एखादा टीव्ही, फ्रीज किंवा हातातला मोबाईल आपण कसा वापरतो याच्यावर तो किती दिवस टिकणार आणि त्याच्यापासून आपल्याला आवश्यक असलेल्या त्या सगळ्या सेवा निर्विवादपणे किंवा निर्विघ्नपणे आपल्याला किती दिवस मिळणार, हे ती वस्तू आपण कशी वापरतो याच्यावरती ठरतं, हे सगळ्यांना माहीत आहे. एखादी वस्तू जर आपण धडमधडवासारखी वापरली, तिची योग्य वेळी देखभाल केली नाही, साफसूफ केली नाही, तर मग ती लवकरच राम म्हणते, लवकरच ती आपल्याला भंगारात काढावी लागते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. आपण म्हणाल या सगळ्या वस्तू आणि मराठी भाषा याच्यामध्ये फरक आहे, कारण मराठी भाषा ही काही वस्तू नाही, पण वस्तूचे जे निकष आणि वस्तू टिकण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते ती मराठी भाषेसाठी सुद्धा घ्यावी लागते, हे 100% खरं आहे. आता कोडक कौतुक हा मराठी भाषेतला तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये सहज अनेक वेळेला वापरला जाणारा वाक्यप्रचार आहे. आणि जेव्हा केव्हा आपण एखाद्याबद्दल बोलताना कोड कौतुक हा शब्द वापरतो तेव्हा त्याची भावना आपल्या मनामध्ये अशी असते की अपार प्रेम करणं, अपार कौतुक करणं किंवा कौतुकाला सीमा नसणं म्हणजे एका अर्थाने कोड कौतुक. आजीने आपल्या नातवाचं कोड कौतुक केलं, या एका भाषेमध्ये किंवा एका शब्दामध्ये आपण आजीने नातवावरती अपार प्रेम केलं असं सांगू इच्छित असतो. पण या शब्दाचा खरा आणि नेमका अर्थ जर आपल्याला कळला तर याच्या पुढे आपण कधीही शक्यतो कोड कौतुक हा शब्द वापरणारच नाही अशी मला खात्री आहे. कोड हा एक रोग आहे, त्वचेला होणारा रोग आहे. आणि इतरांच्या मनामध्ये या कोड झालेल्या व्यक्तीबद्दल किंवा ज्याला एकंदर कोड या रोगाची माहिती आहे त्याच्या मनामध्ये याबद्दल तिरस्कार किंवा घृणा असते, हे आपल्याला माहीत आहे. जेव्हा केव्हा एखादा माणूस ज्याचं खरं तर कौतुक करू नये अशा एका बाबीचं कौतुक करतो किंवा दुसऱ्यामध्ये असलेल्या एखाद्या वाईट गोष्टीचं सुद्धा कोणीतरी कौतुक करायला लागतं, त्याला पाठिंबा द्यायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो माणूस दुसऱ्याबद्दल किंवा स्वतःबद्दल कोड कौतुक करत असतो. आपण अतिशय चांगल्या अर्थाने अपार प्रेम, अपार कौतुक या अर्थाने कोड कौतुक हा शब्द वापरतो. पण त्याचा अर्थ आत्ताच मी जो सांगितला तो खरा आहे. तसंच दुसरा आपण एक शब्द बोलीभाषेमध्ये विशेषतः इतिहासाबद्दल कोणाला काही सांगताना वापरतो आणि तो म्हणजे खुशकीचा मार्ग. खुशकीचा मार्ग असं जेव्हा केव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये पुष्कळ वेळेला अशी भावना असते की एखादा गुप्त मार्ग, एखादा कुणाला फारसा माहीत नसलेला मार्ग किंवा एखाद्या मार्गावरून गेल्याचं कुणी कोणाला जेव्हा कळत नाही तेव्हा तो माणूस इथून तिथे खुशकीच्या मार्गाने गेला असं आपण सरधोपटपणे म्हणत असतो. आता आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यापूर्वी शिवाजी महाराज हे उलट्या दिशेने म्हणजे उत्तरेकडे काही मैल गेले होते आणि त्याने मथुरा गाठली होती. आणि मथुरेपासून परत महाराष्ट्रामध्ये आपल्या घरी गेल्यावर येईपर्यंत ते कोणत्या मार्गाने आले हे आजही इतिहासाला माहीत नाही. आणि म्हणून
आपला असा समज असतो की मथुरेपासून आपल्या महाराष्ट्रापर्यंत महाराज खुशकीच्या मार्गाने आले, म्हणजे अतिशय गुप्त वाटेने आले, किंवा एखादा किल्ला बघायला गेल्यानंतर तिथे असलेला गाईड एखादं भुयार आपल्याला दाखवतो आणि सांगतो की या गडावरून निघालेली हे भुयार दुसऱ्या गडावर किंवा दुसऱ्या कुठेतरी लांबच्या प्रदेशामध्ये बाहेर पडतं, आणि मग त्या वाटेला आपण सहज असं समजतो की ती खुशकीची वाट आहे. पण खुशकीचा मार्ग याचा साधा सरळ आणि खरा अर्थ म्हणजे जमिनीवरून असलेला मार्ग. आकाशमार्ग, जलमार्ग, तसा जमिनीवरून जाणारा जो मार्ग तो म्हणजे खुशकीचा मार्ग. आता खुशकीच्या मार्गाला नक्की कोणत्या काळामध्ये हे गुप्ततेचं सगळं आवरण चढलं आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना खुशकीचा मार्ग म्हणजे गुप्त मार्ग असं वाटायला लागलं, याबद्दलचा इतिहास धुंडाळून बघायची काही फारशी गरज नाही. पण खुशकीचा मार्ग म्हणजे सरळ धोपट जमिनीवरून जाणारा मार्ग, एवढं मराठीचा पाईक म्हणून किंवा मराठी भाषेला आपण मान देतो म्हणून आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि जो काही गुप्त मार्ग किंवा भुयार हे मनातून आणि आपल्या बुद्धीतून लवकरात लवकर पुसून टाकायला हवं. अनेक असे शब्द आहेत की जे आपण अतिशय चुकीच्या अर्थाने वापरतो. त्याचा मूळ अर्थ कधीतरी वेळ काढून तपासून घेणं, नक्की असलेला मार्ग किंवा नक्की असलेला त्या शब्दाचा अर्थ माहीत करून घेणं म्हणजे आपल्या मराठीची, मराठी माणसाने मोठ्या प्रेमाने केलेली जोपासना आहे असं मला वाटतं. मला खात्री आहे आपण सर्वजण मराठीवर प्रेम करणारे आहोत, आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा याच्या पुढे नक्की अर्थ जाणून घेण्याची सहज होणारी क्रिया आपण याच्या पुढे अधिक नेटकेपणे करूया. आणि मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिला आता वैभवाचं रूप प्राप्त करून द्यायसाठी कंबर कसण्याचा पहिली पायरी म्हणजे शब्दांचे आणि वाक्प्रचारांचे नक्की असलेले अर्थ जाणून घेणं. आपल्या हातून मराठीची एवढी छोटीशी सेवा याच्या पुढे निरंतर घडत जाईल हा विश्वास मला आहे, आणि आपण सर्वजण हा माझा विश्वास सार्थ ठरवाल आणि याच्या पुढे अपार कौतुक केलं, खूप कौतुक केलं असं आपण म्हणू, पण चुकूनही कधी कोड कौतुक केलं किंवा कोड कौतुक झालं असं म्हणणार नाही. मला वाटतं आपल्याला हे सगळं पटलं असेल. आपल्याला पटलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत, मराठी जनांपर्यंत आणि मराठीवर आपल्यासारख्या प्रेम करणाऱ्या आपल्या मित्रमंडळींपर्यंत जरूर पाठवाल. ती मराठीची सेवा आहे असं मी आपल्याला सांगतो, आणि याच्यावर अधिक विस्ताराने सांगायची काही गरज नाही, कारण आपण सर्वजण सुज्ञ आहात आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे.